जगातल्या अनेक देशांमध्ये आज या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे, तर ह्या वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे नियम काय आहेत, कशा प्रकारे तिथं पेट्रोल डिझेल दिले जात आहे हे तुम्हाला सांगणार आहे. फिलिपिन्स असा एकमेव पहिला देश आहे ज्यांनी ऊर्जा आणीबाणी आपल्या देशामध्ये जाहीर केली आणि त्या आणीबाणी जाहीर केल्याच्या नंतर त्या देशातल्या लोकांमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात पॅनिक सिच्युएशन आहे. लोकांनी तिथं अन्नधान्य साठवायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे साठेबाजी तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आहे. ही फिलिपिन्स मधली गोष्ट होती. यानंतर जपानमधली परिस्थिती सुद्धा गंभीर बनत चाललेली आहे. जपानमध्ये केवळ 3 आठवडे पुरेल इतकाच गॅस साठा त्यांच्याकडे आहे आणि जो रिझर्व्ह स्टॉक होता त्यांचा, त्या रिझर्व्ह स्टॉक मधून आता पेट्रोल आणि डिझेल वापरण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. यानंतर येऊया आपल्या शेजारच्या पाकिस्तानकडे. पाकिस्तानमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की पेट्रोल डिझेलच्या सोबतच त्यांच्याकडे आणखीन 2 मोठ्या टंचाई निर्माण झालेल्या आहेत, गहू आणि युरियाच्या संदर्भातले. आणि त्यांनी काही दिवसापूर्वीच तिथं वर्क फ्रॉम होम करायला सांगितलेलं आहे अनेक कंपन्यांनी आणि 4 डे वीक केलेला आहे त्यांनी, म्हणजे 4 दिवसांचा आठवडा त्यांनी केलेला आहे. अशीच काहीशी स्थिती ही श्रीलंकेत सुद्धा आपल्याला दिसते. श्रीलंकेमध्ये सुद्धा 4 डे वीक्स करण्यात आलेला आहे आणि पेट्रोल आणि डिझेल देण्याच्या संदर्भात त्यांनी एक नवा नियम केला. त्यांचा नियम असा आहे की त्यांनी एक QR कोड दिलेला आहे. त्या QR कोड प्रणालीच्या माध्यमातून एका वाहनधारकाला आठवड्याला केवळ 15 लिटर पेट्रोल मिळणार आहे. न्यूझीलंड सरकारनं तिथल्या नागरिकांना, जे गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, त्यांना 2,500 रुपये त्यांना अकाउंटवर आर्थिक मदत देण्याचा निर्णय जाहीर केला या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी. म्यानमारमध्ये तिथल्या सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात ऑड इव्हन अशा प्रकारचा नियम लागू केलेला आहे. एका दिवशी ऑड नंबर असलेल्या वाहनांना पेट्रोल डिझेल दिलं जाईल, तर दुसऱ्या दिवशी इव्हन नंबरची जी वाहनं आहेत त्यांना पेट्रोल डिझेल दिलं जाईल. इजिप्तमध्ये सुद्धा तिथल्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. इजिप्तमध्ये रेस्टॉरंट आणि मॉल रात्री 9 वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर सरकारी कार्यालय संध्याकाळी 6 वाजता बंद केली जातील असं सांगण्यात आलेलं आहे. तर जगातल्या अनेक देशांमध्ये हे जे ऊर्जा संकट आहे ते गहिरं बनतं.